मागील काही महिन्यापासून सोयाबीनला सरकारने ठरवून दिलेल्या किमान आधारभूत किंमत 4,892 पेक्षा कमी भाव मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे। या अनुषंगाने शेतकरी संघटनेच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे। वसमत परिसरातील शेतकरी संघटनेमार्फत एसडीएम साहेबांना आजच निवेदन दिलेलं आहे। विशेषतः सोयाबीनच्या MSP म्हणजे रास्त भावाबद्दल किमान आधारभूत किमतीबद्दल ते निवेदन होतं। त्यानंतर आम्ही काल मार्केट कमिटीमध्ये सुद्धा एक निवेदन दिलेलं आहे। त्याची सुद्धा प्रत उद्या किंवा आपल्याला आजही मिळू शकेल। सांगायचं तात्पर्य, सोयाबीनचा जो हमी भाव आहे शासनाचा 4,892 रुपये आहे, त्याहीपेक्षा कमी भावामध्ये सोयाबीन इथं विकलं जात आहे। आणि 4 दिवसापूर्वी मी सोयाबीन विकलेलं आहे, 4,150 मध्ये गेलेलं आहे सोयाबीन, ही त्याची पावती आहे। तर अशा प्रकारे सर्रास या 4-5 महिन्यामध्ये कमी भावानं सोयाबीन इथं मार्केट कमिटीमध्ये असो। आज सोयाबीनच्या विषयावर आम्ही सर्व परिसरातले शेतकरी एकत्र येऊन शासनाच्या निदर्शनास आणून दिलं आहे की सरकारची MSP सोयाबीनची 4,892 असताना सुद्धा आमच्या गरीब शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4,100 ते 4,200 हा भाव मिळतो। कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याला संरक्षण असणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। खरं तर हा भाव सुद्धा कमी आहे, आणखी भाव पाहिजे होता, पण तो तर मिळालाच नाही। परंतु किमान ठरवून दिलेला भाव शेतकऱ्याच्या सोयाबीनला मिळाला पाहिजे ही सर्वसामान्य शेतकऱ्याची अपेक्षा आहे, ती काही गैर नाही। यासाठी येणारं सीजन सोयाबीनचं मोठं पीक आहे। आजच जर एवढे भाव कमी असतील, शासनाचं दुर्लक्ष असेल, शासनाचे खरेदी केंद्र सुरू होत नसतील, तर हे सोयाबीन मातीमोल भावानं विकावं लागणार आहे। याची आमच्या काही जाणकार शेतकऱ्यांनी कल्पना पुढे आणून पुढच्या काळात हे खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजेत आणि आमचा अन्याय दूर झाला पाहिजे। या मागणीसाठी आम्ही सरकारला इशारा दिला। हा ज्वलंत प्रश्न आहे, एवढं नुकसान कोणी सहन करू शकणार नाही। संवेदनशील मुद्दा आहे, यावरचं मोठं आंदोलन होऊ शकते, परंतु ती वेळ शासनानं टाळावी। आम्हाला काही आंदोलन करण्याची गोडी नाही, ते टाळू शकतात, आमच्यावरला अन्याय दूर करू शकतात। नाहीतर सगळे शेतकरी गावोगावचे जमून संवेदनशील प्रश्नावर आक्रमक असं आंदोलन या ठिकाणी आम्ही करण्याच्या तयारीत आहोत। परंतु त्या अगोदर सरकारनं आमचे प्रश्न सोडवावेत आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा। की या तुमच्या माध्यमातून मी सरकारपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत हे आवाहन करतो। ज्या वेळेला आंदोलन होईल त्यावेळेस सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी मजबूत लढा देण्याचं आपण काम करूया।